Okay, good afternoon to all of you. Last लेक्चरला आपण मशीन लर्निंगला स्टार्ट केलं, राईट? मशीन लर्निंगला स्टार्ट केल्यानंतर आपण मशीन लर्निंगच्या अगोदर की जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतो तर त्याची हिस्ट्री, त्यानंतर मशीन लर्निंग ला आपण एंटर झालो. मशीन लर्निंग नंतर आपण डीप लर्निंग, ह्या तिन्ही गोष्टींचा आपण एक थोडासा मराठीमध्ये मिनिंग समजून घेतला. पण तो मिनिंग आपल्याला कदाचित 50%च समजला असेल. तर 50% समजावून सांगण्याचं काम मला आज करायचं की हे एक्झॅक्टली आर्टिफिशियल इंटेलिजन्स नेमकं आहे काय, मशीन लर्निंग नेमकं आहे काय आणि डीप लर्निंग. तर ह्या तिन्ही वर्डचा मिनिंग आपण मागच्या लेक्चरला थोड्या प्रमाणात शिकलो. पण आज आपल्याला ह्याचा मराठीमध्ये नेमकं ह्याचा मिनिंग काय होतो तर हे परत एकदा आपल्याला शिकायचंय. तर ह्याचा सुद्धा मिनिंग तुम्हाला मी एकदा मराठीमध्येच सांगणार आहे. कारण की ह्या ज्या तिन्ही टर्म्स आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग, तर ह्या ज्या आहेत ह्या टेक्निकल टर्म्स आहेत. आणि ह्या टेक्निकल टर्म्स जर तुम्ही फॉरेन ऑथरच्या बुक्समध्ये बघितलं तर ह्या गोष्टी खूप जड वाटतात. ऍक्च्युली ह्या खूप सिंपल गोष्टी आहेत, त्यांचं मिनिंग खूप सिंपल आहे. बट ह्या ज्या टेक्निकल टर्म्स आहेत ह्या बुक्समध्ये जर तुम्ही बघितल्या फॉरेन ऑथरच्या तर ह्या खूप जडरित्या दिल्यात, म्हणजे की एकदम सहजासहजी समजणार नाही अशा. तर ह्या तिन्ही गोष्टींचा मिनिंग तुम्हाला मी माझ्या पद्धतीने जितका सोप्या लँग्वेजमध्ये सांगता येईल तर तो प्रयत्न करतोय. बघूया तुमच्यापर्यंत किती पोहोचतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट मी स्टार्ट वन्स अगेन फ्रॉम द आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला परत एकदा स्टार्ट करतोय. फक्त मराठी लँग्वेजमध्ये मी याचे डेफिनेशन तुम्हाला सांगतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठीमध्ये कसं डिफाईन करणार, आणि नंतर आपण पुढच्या लेक्चरला त्याला इंग्लिशमध्ये किंवा फॉरेन ऑथरचे जे बुक्स आहेत जे आपण रेफर करतो डेटा सायन्ससाठी, इंट्रोडक्शन डेटा सायन्स, तर त्याच्यामध्ये डेफिनेशन कशा दिलेत ह्या आपण नंतरच्या लेक्चरला बघूयात. पण आज आणि नंतरच्या लेक्चरला फक्त आपण ह्या टर्म्स मराठीमध्ये यांना नेमकं काय म्हणायचं ह्या मराठीमध्ये तर तुम्हाला एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला तर तुम्हाला इंग्लिशमध्ये समजून घ्यायला फार काही वेळ लागणार नाही. म्हणून मी स्टार्ट करतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. ह्याचे मी मराठीमध्ये डेफिनेशन तुम्हाला सांगतो की बघा डेफिनेशन काय आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक पद्धत आहे. बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे एक पद्धत आहे. ही पद्धत अशी आहे, ही एक पद्धत आहे. ही पद्धत कशी आहे की ज्याने आपण मशीनला माणसासारखं वागायला शिकवतो. तर बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थ काय होतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय की एक पद्धत आहे. ही पद्धत काय की आपण ज्याच्यामध्ये मशीनला माणसासारखं वागायला शिकवतो. पण जसं माणूस अनुभवातून शिकतो की जसं माणूस मी एक एक्झाम्पल सांगितलं की आपला अनुभव येतात, काही येतात वाईट येतात, काही चांगले येतात, की हे माणूस काय करतो की अनुभवामधून शिकवतो. की जसं माणूस अनुभवातून शिकतो तसंच आपण मशीनला अनुभवातून शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि दॅट इज कॉल्ड ॲज द आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो लेट मी राईट डाऊन हिअर वन्स अगेन की जसे माणूस अनुभवातून शिकतो तसेच आपण मशीनला अनुभवातून शिकवण्याचा प्रयत्न करतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मराठीमध्ये जर समजून घ्यायचं असेल, ह्या मी मराठीमधून देण्याचं एकच कारण आहे की ह्या तिन्ही जे वर्ड आहेत ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग, ह्यांच्या डेफिनेशन मध्ये खूप मोठं कन्फ्युजन होतं. म्हणजे माझं पण बऱ्याच दिवस यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच मशीन लर्निंग का, की मशीन लर्निंग म्हणजेच डीप लर्निंग का. ह्या तीन वर्ड मध्ये खूप मोठं कन्फ्युजन होतं आणि खूप स्टडी केल्यानंतर मला ह्या तीन गोष्टींना डिफरन्शिएट करता आलं आणि ते तुम्हाला वेळ लागू नये समजायला, म्हणून मी तुम्हाला ही डेफिनेशन मराठीतून सांगतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही अशी एक पद्धत आहे की ज्याने आपण मशीनला माणसासारखं वागायला शिकवतो आणि जसं माणूस अनुभवातून शिकतो तसेच आपण मशीनला अनुभवातून शिकवण्याचा प्रयत्न करतो. हे खूप सिंपल डेफिनेशन झाली, तुम्हाला आता ही विसरणार नाही तुम्ही की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे असं काही आहे.
त्यानंतर मी स्टार्ट करतोय मशीन लर्निंगला. मशीन लर्निंगची डेफिनेशन काय बघा. मशीन लर्निंग, सी द डेफिनेशन ऑफ मशीन लर्निंग नाव. ओके, सो दिस इज मशीन लर्निंग. आता मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्यांच्या डेफिनेशन मध्ये तुम्हाला फरक कळेल की यांच्यामध्ये नेमका फरक काय. हे जर मराठीमध्ये तुमच्या समोर असेल तर तुम्हाला पटकन डिफरन्शिएट करता येईल. तर मशीन लर्निंगला मराठीमध्ये कसं डिफाईन करायचं बघा. ही एक एआयचाच भाग आहे, की ही जो मशीन लर्निंग आहे तो एक एआयचाच भाग आहे. हा एक एआयचाच भाग आहे. ओके, सो मशीन लर्निंग काय की मशीन लर्निंग हे एक प्रकारचं एआयच आहे. मशीन लर्निंग म्हणजे हे एक प्रकारचं एआयच आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच आहे. हा एक मशीन लर्निंग हा एक एआयचाच भाग आहे, पण ज्यात आपण आकडेवारीच्या वेगवेगळ्या पद्धती वापरतो, की ज्याच्यामध्ये आपण आकडेवारी म्हणजे त्याला आपण मॅथमॅटिक्स मध्ये बोलायचं झालं, डेटा सायन्स मध्ये बोलायचं झालं तर स्टॅटिस्टिक बोलतो, की ज्याच्यामध्ये आपण आकडेवारीच्या वेगवेगळ्या पद्धती वापरतो आणि मशीनचा एक्सपिरियन्स वाढवतो. ज्यात आपण आकडेवारीच्या पद्धती वापरतो आणि मशीनचा एक्सपिरियन्स वाढवतो. दिस इज द डेफिनेशन ऑफ मशीन लर्निंग. आता मशीन लर्निंग परत एकदा बघा काय. मशीन लर्निंग हा एआयचाच एक भाग आहे, की ज्याच्यामध्ये आपण आकडेवारीच्या वेगवेगळ्या पद्धती वापरतो. आता इथे आकडेवारी हा जो शब्द आहे ना, की आकडेवारीला फक्त मॅथमॅटिक्स मध्ये आपण इथे स्टॅटिस्टिक्स बोलूयात, की स्टॅटिस्टिकल मेथड्स. स्टॅटिस्टिकल मेथड्स म्हणजे इथे आकडेवारी बोलूयात आपण. आणि वेगवेगळ्या पद्धती हा जो पद्धती वर्ड आहे त्याला फक्त इंग्लिशमध्ये आपण म्हणूयात अल्गोरिथम्स. लक्षात येतं सगळ्यांच्या की आकडेवारी म्हणजे स्टॅटिस्टिक्स आणि पद्धती म्हणजे अल्गोरिथम्स. अल्गोरिथम्स वापरतो, स्टॅटिस्टिक्स यूज करतो आणि आपण काय करतो की मशीनचा अनुभव वाढवतो, मशीनला एक्सपिरियन्स वाढवतो आणि हे सगळं जे करतो आपण त्याला म्हणतो आपण मशीन लर्निंग. आता हा मशीनचा निर्णय चूक असेल बरोबर असेल हे नंतर ठरवायचं. मशीन आपला निर्णय अचूक घेऊ शकेल आणि घेईलच असं नाही, पण तो निर्णय त्याला अचूक घेण्याकरता भाग पाडणं आणि म्हणजेच मशीन लर्निंग. परत एकदा बघा की मशीन आपला निर्णय अचूक घेऊ शकेल असं नाहीये, घेईलच असं असं पण नाहीये, पण निर्णय अचूक घेण्याकरता भाग पाडणं आणि ह्याच गोष्टीला आपण म्हणतो मशीन लर्निंग. बघा एकदा मशीन लर्निंगची डेफिनेशन सुद्धा खूप सिंपल आहे आणि तो तुम्हाला डिफरन्शिएट करता येईल दोन्हीच्या मिनिंग मध्ये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मध्ये तुम्हाला डिफरन्शिएट करता येईल. बघा आता की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याच्यामध्ये काय करतो आपण की फक्त मशीनला माणसासारखं वागायला शिकवतो. जसं अनुभवातून माणूस शिकतो तसंच आपण मशीनला अनुभव देतो आणि अनुभवातून शिकवण्याचा प्रयत्न करतो, त्याला तशा पद्धतीने घडवतो. हे झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण त्या मशीनला घडवण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धती वापराव्या लागतील, काही अल्गोरिथम्स यूज करावे लागतील, काही मेथड्स वापरावे लागतील, स्टॅटिस्टिक्स यूज करावे लागतील, आकडेवारीच्या वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतील आणि ह्याला आपण करणार मशीनला अशा प्रकारे आपण ट्रेन करणार आणि ट्रेन करून तो त्याचा निर्णय, तो जो डिसिजन घेईल तो डिसिजन बरोबरच येईल असं नाही, पण त्याचा मशीनचा निर्णय किती प्रमाणात बरोबर आणायचं हे आपल्या हातात आहे. आणि ह्याला ट्रेन करणं म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे मशीन लर्निंग याला आपण असं म्हणतो. तर ही झाली दुसरी थिंग, दुसरी टेक्निकल टर्म. टेक्निकल लोकांकरता हे जे आहेत वर्ड मशीन लर्निंग. इथे मशीनचा अनुभव वाढवतो पद्धती वापरतो म्हणजे टेक्निकल लोक त्याला म्हणतात अल्गोरिथम. आणि आकडेवारीमध्ये टेक्निकल लोक त्याला काय म्हणतात की स्टॅटिस्टिक्स यूज करतात. सो दिस इज मशीन लर्निंग. आणि आपण तिसऱ्या डेफिनेशन कडे जाऊयात की डीप लर्निंग.
तिसऱ्या डेफिनेशन मध्ये जाऊयात आपण. डीप लर्निंग कशाला म्हणायचं? बघा, डीप लर्निंग, आता ह्या तीनही डेफिनेशन जर तुमच्या मराठीमध्ये समोर असतील तर तुम्हाला तीनही डेफिनेशन मध्ये डिफरन्शिएट करता येईल. कारण प्रॉब्लेम हाच होतो की ह्या तीनही डेफिनेशन बऱ्याच वेळेला सारख्या वाटू लागतात, पण इनफॅक्ट त्या सारख्या नाहीयेत. तर त्या सारख्या नाही कसं तर हे तुम्हाला मराठीमध्ये एकदम व्यवस्थितरित्या सांगतोय की दिस डीप लर्निंग, दिस इज अ पार्ट ऑफ ML. हा एक मशीन लर्निंगचाच भाग आहे. ML मी शॉर्ट मध्ये लिहितो याला, ML. हा एक मशीन लर्निंगचाच भाग आहे. ओके, सो हा एक मशीन लर्निंगचा भाग आहे, पण ह्याच्यामध्ये काय फरक आहे की ज्यात आपण माणसाच्या ब्रेन सेल्स ज्या आहेत, की ज्यात आपण माणसाच्या ब्रेन सेल्स, ज्याला आपण न्यूरॉन्स म्हणतो, त्या न्यूरॉन्स पासून प्रेरणा घ्यायची. काय करायचं की यामध्ये माणसाच्या ब्रेन सेल्स ज्या आहे, माणसाच्या न्यूरॉन्स पासून प्रेरणा घेऊन एक आर्टिफिशियल नेटवर्क डिझाईन करायचं. एक आर्टिफिशियल नेटवर्क डिझाईन करायचं की ज्याने मशीनच्या एक्सपिरियन्स मध्ये भर पडेल. अँड दिस इज कॉल्ड ॲज द डीप लर्निंग. की मागच्या वेळी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं लहान बाळाचं, की ज्याला आपण स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे असं बऱ्याच वेळा सांगितलं, तर तेव्हा त्याला बऱ्याच दिवसानंतर त्याच्या लक्षात राहील की दिस इज कॉल्ड ॲज द स्क्वेअर. तर आपण याच्यामध्ये काय करतोय की त्या मशीनचा एक्सपिरियन्स वाढवतोय, त्या मुलाचा एक्सपिरियन्स वाढवतोय, त्याला ती सारखी गोष्ट दाखवून दाखवून त्याच्या मनावरती बंबार्डिंग करून त्याला आपण अनुभव देतोय. आणि अनुभव देतोय म्हणजे काय करतोय, एक्सपिरियन्स मध्ये त्याच्या भर पडावी म्हणून जो आपण अनुभव देतोय, तर दॅट इज कॉल्ड ॲज द आर्टिफिशियल नेटवर्क डिझायनिंग. त्यालाच आपण टेक्निकल टर्म्स मध्ये म्हणतो आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क डिझायनिंग. सो दिस इज वन पार्ट ऑफ मशीन लर्निंग, की ज्यात आपण काय करतो, ज्यात आपण माणसाच्या ब्रेन सेल्स, माणसाच्या ब्रेन सेल्स, आणि त्यालाच आपण म्हणतो न्यूरॉन्स. ब्रेन सेल्सचाच आपण टेक्निकल टर्म्स मध्ये आपण म्हणूयात की न्यूरॉन्स. ह्या न्यूरॉन्सला, न्यूरॉन्स, ओके, सो दिस इज न्यूरॉन. अँड ह्या न्यूरॉन्स पासून काय करायचं, ह्या न्यूरॉन्स काय करायचं की ह्या न्यूरॉन्स पासून एक प्रेरणा घेऊन आपल्याला नवीन नेटवर्क डिझाईन करायचंय. न्यूरल नेटवर्क डिझाईन केलं जातं की ज्याने मशीनचा एक्सपिरियन्स मध्ये भर पडते. ओके, सो हे तीनही खूप सिम्पल डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलं की इंग्लिशमध्ये जर तुम्ही ह्या डेफिनेशन बघितल्या बुक्समध्ये, कुठलंही बुक घ्या, तर ह्या डेफिनेशन समजायला थोड्याशा डिफिकल्ट आहेत. आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने तुम्हाला किती सिम्पल लँग्वेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं प्रकारचं आहे. मशीन लर्निंग मध्ये फक्त आपण मेथड्स वापरतो आणि मशीनला अचूक निर्णय घेण्याकरता भाग पडतो, हे मशीन लर्निंग मध्ये करतो. फक्त डीप लर्निंग मध्ये काय करतो की डीप लर्निंग मध्ये आपण न्यूरल नेटवर्क डिझाईन करतो की ज्याने फक्त आपण मशीनचा एक्सपिरियन्स वाढवणार आहे. की जसं आपण त्या लहान बाळाचा एक्सपिरियन्स वाढवतो की त्याला ती गोष्ट सारखी सारखी दाखवून त्याचा आपण एक्सपिरियन्स वाढवतो, तर तसंच प्रकारची गोष्ट आपण ह्या डीप लर्निंग मध्ये करतोय. तर ह्या तीनही डेफिनेशन तुमच्या समोर आहेत. परत एकदा डेफिनेशन बघून घ्या घरी आणि नंतर समजून घ्या. आणि ह्या डेफिनेशन जर तुम्हाला एकदा समजला मराठी लँग्वेजमध्ये, तर तुम्हाला त्या इंग्लिशमध्ये डेफिनेशन मी जेव्हा लेक्चर स्टार्ट करेल इंग्लिशमधून, तर त्यावेळेला तुम्हाला ह्या डेफिनेशन पूर्णपणे क्लिअर झालेल्या असतील. राईट. तर हा फरक, हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मुलांना बऱ्याच वेळेला फरकच कळत नाही. आणि मला सुद्धा बऱ्याच दिवस यांचा फरकच कळत नव्हता की डीप लर्निंग म्हणजेच, बऱ्याच वेळेला मला मशीन लर्निंग वाटायचं, मशीन लर्निंग म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाटायचं. तर ह्या तिन्ही गोष्टी सारख्या नाहीयेत, यांच्या टेक्निकल टर्म्स सारख्या नाहीयेत, टेक्निकल वर्ड्स हे सारखे नाहीयेत, यांचे मिनिंग टोटली डिफरंट आहेत. फक्त बऱ्याचशा वेळेला ते सारखे वाटतात. मॅथमॅटिक्स मध्ये बोलायचं झालं तर आपण ह्याला असं बोलूयात,
मॅथमॅटिक्सलाही बाजूला राहू द्या. आपण काय करूयात की हे आहे एक तुम्हाला बाजारामध्ये आपल्याला माहिती आहे की एक फुगेवाला असतो. त्या फुगेवाल्याकडे मध्ये एक सगळ्यात मोठा फुगा असतो. त्या फुग्यामध्ये आणखी एक छोटासा फुगा असतो आणि आणखी त्या फुग्यामध्ये आणखी एक छोटासा फुगा असतो. तर असे 3 फुगेजणचा जर आपण विचार केला तर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सगळ्यात मोठा फुगा आहे. त्या फुग्यामध्ये आणखी एक फुगा टाकला आपण तर त्याच्यामध्ये मशीन लर्निंग जाईल आणि ह्या मशीन लर्निंगच्या फुग्यामध्ये आणखी एक जर फुगा टाकला आपण तर तो होईल डीप लर्निंग. तर हे अशा प्रकारचे 3 आहेत लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग. आता मॅथमॅटिक्स मध्ये जर आपण बोलत झालं तर सबसेटच्या भाषेत जर बोलायचं झालं तर हे अशा प्रकारचे बघा. सबसेट्स मध्ये असं आहे की डेफिनेशन वाईज सांगतो. दिस इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यामध्ये आणखी एक मी फुगा ड्रॉ केला तर तो आहे मशीन लर्निंग आणि मशीन लर्निंग मध्ये आणखी एक जर मी ड्रॉ केलं तर तो आहे डीप लर्निंग. राईट, हे 3 प्रकारचे वर्ड आहेत. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की डीप लर्निंग म्हणजेच मशीन लर्निंग, कारण डीप लर्निंग सबसेट आहे मशीन लर्निंगचा. मशीन लर्निंग म्हणजेच बऱ्याच वेळेला एआय. सो डीप लर्निंग इज अ सबसेट. डीप लर्निंग इज अ सबसेट ऑफ मशीन लर्निंग अँड मशीन लर्निंग इज अ सबसेट ऑफ एआय. म्हणजे सगळ्यात मोठी फील्ड जर झाली ती एआय. एआय ही सगळ्यात मोठी फील्ड आहे की जी ह्या दोघांनाही कंटेन करते, डीप लर्निंगला आणि मशीन लर्निंगला. पण आपल्याला ह्या सिलेबसमध्ये फक्त ह्या मशीन लर्निंग बद्दल बोलाय की व्हॉट इज दिस मशीन लर्निंग. राईट, तुम्हाला एकतर हे तर गोष्ट समजली असेल की हे तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत पण बऱ्याच वेळेला त्या सारख्या वाटतात. पण तुम्हाला माहिती आहे सबसेटचा मिनिंग काय असतो की सबसेट म्हणजे तो असतो पण त्याचा सुपरसेट तो नसू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आता फक्त आपण मशीन लर्निंग वरती कॉन्सन्ट्रेट करूया. हे आता डीप लर्निंगला सुद्धा बाजूला ठेवूयात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा बाजूला ठेवूयात. आता फक्त आपण स्पेशली फोकस करूयात ऍज अ मशीन लर्निंग. राईट, मशीन लर्निंगला स्टार्ट करूयात की मशीन लर्निंग मला स्टार्ट करण्याच्या अगोदर एक सारखे काही सिंपल एक्झाम्पल्स मी जर तुम्हाला दिले तर त्या गोष्टी आणखी समजण्यासाठी तुम्हाला सिंपल होतील. त्यामुळे मी काही सिंपल एक्झाम्पल्स देईल तुम्हाला, त्यानेकरून तुम्हाला एक्झाम्पल्स ह्या ज्या टेक्निकल टर्म्स आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे कळतील. तर बघा मी आणखी एक तुम्हाला एक्झाम्पल देतोय की मी तुम्हाला एक सपोज एक बॉक्स दिला, एक खूप मोठा बॉक्स दिला आणि ह्या बॉक्समध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल परत एकदा सगळ्यांनी व्यवस्थित ऐका की एक बॉक्स देतो मी तुम्हाला. एक बॉक्स दिलाय आणि ह्या बॉक्समध्ये खूप सारे बॉल्स आहेत. एक बॉक्स दिलाय, ह्या बॉक्समध्ये काय आहे की खूप मोठ्या प्रमाणात काही बॉल्स आहेत, काही टेनिस बॉल आहेत, काही क्रिकेट बॉल्स आहेत. ह्या बॉक्स एक फक्त मी बॉक्स तुम्हाला दिला. एक टेनिस बॉल्स आहेत, काही क्रिकेट बॉल्स आहेत. क्रिकेट बॉल्स मध्ये लेदर बॉल अज्युम करा. टेनिस बॉल्स आहेत, क्रिकेट बॉल्स आहेत, काही फ्रूट सुद्धा आहेत, काही ऍपल्स आहेत, काही ऑरेंज आहेत. तर अशा सगळ्या प्रकारचं ज्या गोल गोल गोष्टी दिसतात त्या ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी मी ह्या बॉक्समध्ये तुमच्याकडे दिल्यात. सगळ्या ज्या काही नेचरमध्ये गोल ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या या बॉक्समध्ये मी टाकल्यात आणि ह्या बॉक्स मी तुमच्या समोर ठेवलाय. आणि आता एक अजून करा की तुमच्याकडे विचार करण्याची कुठल्याही प्रकारची ताकद नाही. तुमच्याकडे विचार करण्याची ताकद नाही म्हणजे मी तुम्हाला हळूहळू रोबोटिक्स कडे घेऊन चाललोय बघा, की तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची विचार करण्याची ताकद नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचा विचार आता तुम्हाला माहित नाही की याला ऍपल म्हणतात, ह्याला ऑरेंज म्हणतात, ह्याला टेनिस बॉल म्हणतात, ह्याला क्रिकेट बॉल म्हणतात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टेनिस अँड क्रिकेट हे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नॉलेज नाही. पण मी तुम्हाला आता ट्रेन करणार आहे, मी तुम्हाला प्रशिक्षण देणार आहे, मी तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे की तुम्ही ऍज अ रोबोट आहात, मी तुम्हाला ट्रेनिंग देतोय. हे बघा, हे एक्झाम्पल खूप व्यवस्थितरित्या ऐका. हे एक्झाम्पल जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला हे ऍक्च्युअली प्रोग्रामॅटिकली कसं करतात हे लक्षात येईल. ओके सर, हा बॉक्स मी तुम्हाला दिलाय आणि तुमच्याकडे काम असं आहे, मी तुम्हाला काम असं देतोय की आयडेंटिफाय द टेनिस अँड क्रिकेट बॉल. काय आयडेंटिफाय करायला लावलं मी तुम्हाला की फक्त टेनिस बॉल आणि क्रिकेट बॉल मला आयडेंटिफाय करून द्या. मी एवढंच काम तुम्हाला सांगितलंय. मला टेनिसचा बॉल आणि क्रिकेटचे लेदर बॉल मला आयडेंटिफाय करून द्या, एवढं मी काम तुम्हाला सांगितलं. राईट, मग ह्या बॉक्समध्ये सगळ्या प्रकारच्या गोल दिसणाऱ्या वस्तू आहेत आणि ह्याच्यामध्ये किती आहेत हे माहिती नाही. लार्ज नंबर ऑफ बॉल्स त्याच्यामध्ये आहेत, शेकडो बॉल्स याच्यामध्ये आहेत. किती आकडा आहे तो माहिती नाही. राईट, आणि तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची विचार करण्याची ताकद नाही. तर तुम्हाला मी एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हे डायरेक्टली चित्रच दाखवतो, याच्यामध्ये समजायला सिंपल होईल. बघा की ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हा एक बॉक्स दिलाय. राईट, हा बॉक्स दिलाय, याच्यामध्ये तुम्हाला ऍपल दिलाय, सगळ्या प्रकारचे बॉल्स दिलेत, टेनिस बॉल दिलाय, त्यानंतर क्रिकेट बॉल सुद्धा दिलेत, काही पेरू दिलेत, काही सगळे टेनिस बॉल वेगवेगळ्या रंगाचे दिलेत. तर ह्या सगळ्या प्रकारचे कलिंगड सुद्धा दिलंय. त्यानंतर हे असे सगळ्या प्रकारचा हा रॉ बॉक्स मी तुमच्या समोर ठेवलाय. राईट, हा प्रकारचा रॉ बॉक्स मी तुमच्या समोर ठेवलाय. आता मी तुम्हाला काम देतोय की मला फक्त ह्याच्यातले टेनिस बॉल आणि मला क्रिकेट बॉल आयडेंटिफाय करून द्या. हे काम मी तुम्हाला ऍज अ रोबोट दिलंय आणि तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची विचार करण्याची ताकद नाही. तुम्ही कुठल्याच प्रकारचं थिंकिंग करू शकत नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूयात की आपण पहिला चॅप्टर शिकलो बघा, की पहिला चॅप्टर काय शिकलो, पहिल्या चॅप्टर मध्ये डेटा कलेक्शन शिकलो आपण. राईट, कलेक्शन ऑफ द डेटा.
मग कलेक्शन ऑफ द डेटा, तर हा मी तुम्हाला रेडीमेड डेटा तुमच्या समोर ठेवलाय. बॉक्स जो ठेवलाय मी रेडीमेड तुमच्या समोर डेटा ठेवला. दुसऱ्या चॅप्टरकडे येऊयात आपण. दुसऱ्या चॅप्टरमध्ये काय शिकलो आपण? दुसऱ्या चॅप्टरमध्ये शिकलो की आपण क्लिनिंग करा, डेटा क्लिनिंग, डेटा रँगलिंग, डेटा मंगिंग, हे सगळे वर्ड आपण त्याच्यामध्ये बघितले. आपण फक्त क्लिनिंग हा वर्ड इथे वापरूयात की मी तुम्हाला कलेक्शन ऑफ द डेटा दिले, आता तुम्हाला डेटाचं क्लिनिंग करायचंय. क्लिनिंग काय करायचंय की तुम्हाला मी काम दिलं की टेनिस आणि क्रिकेट बॉल मला सेपरेट करून द्या, राईट? तर ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करता की सेपरेट आउट द टेनिस बॉल, प्लास्टिक बॉल, क्रिकेट बॉल, कलिंगड, हे जे काही असतील, पेरू असतील, काही वेगवेगळ्या रंगाचे बॉल्स असतील, संत्री असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करतात, अगोदर ह्या काढून टाकतात. कशामधून काढून टाकणार? आपल्याला फक्त काय पाहिजे की आपल्याला फक्त बॉल्स पाहिजेत, एकतर तो टेनिस बॉल असेल किंवा क्रिकेट बॉल असेल, फक्त हे दोनच गोष्टी आपल्याला पाहिजेत, राईट? मग त्यानंतर तुम्ही काय करतात की ह्याच्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कट करून फक्त ठेवताल काय की ह्याच्यामध्ये राहतील फक्त काय राहतील की जे टेनिस बॉल आहेत आणि क्रिकेट बॉल आहेत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय केलं की बॉक्समध्ये तुम्ही सगळा डेटा क्लीन करून टाकला. डेटा क्लीन केला म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ऍपल्स होते, ज्याच्यामध्ये कलिंगड वगैरे सगळ्या गोष्टी होत्या की ज्या बॉल्सला आपण ट्रीट करत नाही, या सगळ्या गोष्टी आपण बाजूला काढल्या आणि फक्त आपला क्लीन डेटा सेट ठेवला की ज्याच्यामध्ये फक्त बॉल्सच आहेत आणि त्या बॉल्स पैकी एक आहे क्रिकेट बॉल आणि एक आहे टेनिस बॉल. मग असू द्या, रंग कुठलेही असू द्या, रंगाचा काही प्रश्न पडत नाही, रंग कुठलेही असू द्या, पण तो टेनिस बॉल आहे आणि क्रिकेट बॉल आहे, राईट? कुठल्याही कंपनीचा असू द्या, नो प्रॉब्लेम. फक्त तुमच्याकडे आता हा जो डेटा सेट आहे तो आहे क्लीन डेटा सेट, राईट? मग क्लिनिंग करून झाल्यानंतर तुम्हाला मशीनला सांगायचंय की आता मला ह्याच्यामध्ये क्रिकेट बॉल आणि टेनिस बॉल ह्यांच्यामध्ये सेपरेट करून दे. तर क्लिनिंग तर झालंय. आता ह्याच्यामध्ये काय करायचं की आपल्याला मला टेनिस बॉलचं सेपरेट फोल्डर दे आणि क्रिकेट बॉलचं सेपरेट, असे 2 फोल्डर मला बनवून दे, राईट? असे 2 बॉक्स मी तुम्हाला आणखी देईल की त्या 2 बॉक्समध्ये एका बॉक्समध्ये कुठला बॉल गेला पाहिजे, एका बॉक्समध्ये क्रिकेटचा बॉल गेला पाहिजे आणि एका बॉक्समध्ये टेनिस बॉल गेला पाहिजे. रंग कुठलाही असेल तरी चालेल, राईट? फक्त तो त्याच्यामध्ये गेला पाहिजे, राईट? तर आता त्यानंतर मग मशीनला तुम्ही कसं शिकवणार? तर हे मशीनने आपल्याकडे बघत राहिलं किंवा तो लहान बाळ असेल, लहान बाळाला दिलं आपण हे टास्क करायला दिलं की जो थिंक करू शकत नाही, तर तो आपल्याकडे बघत राहील की ह्याच्यानंतर करायचं काय? तर त्याला आपल्याला शिकवावं लागेल, राईट? आपल्याला त्या मशीनला ट्रेन करावं लागेल. त्या व्यक्तीला, त्या बाळाला, त्या मुलाला आपल्याला ट्रेन करावं लागेल की हाऊ टू डिफरन्शिएट बिटवीन द टेनिस बॉल अँड द क्रिकेट बॉल. मग प्रश्न आपला आहे की ह्यांना सेपरेट कसं करायचं, डिफरन्शिएट कसं करून द्यायचं, हे मशीनला शिकवायचंय. मग शिकवणार कसं की तुम्ही एक पहिल्या गोष्टीचा विचार करणार, रंग. बॉल्सचा रंगांचा विचार करूयात आपण की रंगावरून जर आपल्याला डिफरन्शिएट करता येईल का, राईट? रंगावरून आपल्याला टेनिस बॉल आणि क्रिकेट बॉलमध्ये डिफरन्शिएट करता येईल का, की ऑब्व्हियसली करता येणार नाही. का नाही करता येणार? की फॉर एक्झाम्पल मशीनला डोळे नाहीयेत, की मशीनला सपोज लहान बाळाच्या डोळ्यावर आपण पट्टी बांधली किंवा एखाद्या मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधली, तर आपण तो डिफरन्शिएट नाही करू शकत. म्हणून रंगावरून रंग हा क्रायटेरिया आपल्याला चालणार नाही. रंग हा क्रायटेरिया का चालणार नाही? कारण तुम्ही इथे जर बघितलं, हा टेनिस बॉल तर रेड कलरचा आहे, पण आणखी एक टेनिस बॉल आहे तो ग्रीन कलरचा आहे, आणखी एक टेनिस बॉल रेड कलरचा आहे, त्यानंतर एक ग्रीन कलरचा आहे. तर अशा प्रकारचे रंग हा क्रायटेरिया ह्याच्यामध्ये नसणार आहे, कारण रंगावरून आपण सांगू शकत नाही की हा टेनिस बॉल आहे की क्रिकेट बॉल आहे. त्यामुळे हा क्रायटेरिया आपल्यासाठी चालणार नाही की कलर ऑफ द बॉल इज नॉट आवर फीचर, हे फीचर आपल्याला चालणार नाही. मग कलरचा प्रश्न मिटला, तर कलर नंतर काय येईल की कलर नंतर आणखी एक दुसऱ्या फीचरचा आपण विचार करू शकतो, तो आहे वेट, राईट? वेट मधून मात्र आपण थोड्या प्रमाणात की डिफरन्शिएट करू शकतो की क्रिकेट बॉल कुठला आणि टेनिस बॉल कुठला, राईट? हे डिफरन्शिएट आपण चांगल्या प्रकारे करू शकतो, राईट? मग आता हे डिफरन्शिएशन स्टार्ट करण्याच्या अगोदर की तुम्ही कसं करणार की 2 हातामध्ये बॉल्स घेणार, एका हातामध्ये जर टेनिस असेल, एका हातामध्ये जर क्रिकेट बॉल असेल, तर ऑब्व्हियसली क्रिकेट बॉलचं वजन हे थोडंसं जास्तच असतं टेनिस बॉलमध्ये, राईट? म्हणजे तुम्ही वजनावरून तुम्ही तुमचे 2 बॉल सेपरेट करू शकता, आयडेंटिफाय करू शकता, टेनिस बॉल आणि क्रिकेट बॉल, राईट? म्हणजे वजन, वेट ऑफ द बॉल इज 1 आवर क्रायटेरिया. म्हणजे आपलं एक फीचर झालं की वेट ऑफ द बॉल, हे एक आपलं फीचर झालं, राईट? मग दुसरं फीचर आपलं काय असू शकतं की की ज्याच्यावरून आपण बॉल आयडेंटिफाय करू शकतो, आणि दुसरं फीचर आहे त्या बॉलचा होणारा स्पर्श, राईट? तर त्या बॉलचा स्पर्श बघा की तुम्हाला माहिती आहे टेनिस बॉल कसा असतो, टेनिस बॉल हा एकदम खरबरीत असतो आणि क्रिकेट बॉल कसा असतो, एकदम गुळगुळीत असतो, राईट? तर हे 2 प्रकार, टेनिस बॉल हा एक खरबरीत असतो आणि क्रिकेट बॉल एकदम गुळगुळीत असतो. तर हे 2 फीचर झाले. पहिलं फीचर कुठलं होतं बघा? पहिलं फीचर होतं बॉलचं वेट, राईट? पहिलं फीचर होतं बॉलचं वेट आणि दुसरं फीचर होतं बॉलचा स्पर्श. तर हे जे 2 फीचर्स मी सांगितले, तर त्याला टेक्निकल लँग्वेजमध्ये फीचर्स असंच म्हणतात, पण मी डायरेक्टली तो वर्ड यूज केला की फीचर्स.
हे जे वैशिष्ट्य आहेत ह्या दोन बॉलचे, तर ह्यांना आपण फीचर्स असं म्हणतो. या फीचर्स वरून आपल्याला हे दोन बॉल आयडेंटिफाय करण्यासाठी सिम्पल होतं, राईट? ओके. तर हे सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतर, हे आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर, आता त्या मुलाला हे आपण जे काम सांगितलंय, त्या मुलाला आपण हे जे काम सांगितलं की बॉल आयडेंटिफाय करण्याचं, हे बॉल आयडेंटिफाय करण्यासाठी त्याने हे आयडेंटिफिकेशन केलं, तो शिकलाय, की त्याला आपण अनुभव दिलाय, त्याला ट्रेन केलंय, तो शिकलाय, शिकतोय आणि शिकून झाल्यानंतर त्याने बरोबर बऱ्याच वेळानंतर, बऱ्याच दिवसानंतर हे काम परत एकदा हातात घेतलं आणि त्याने आयडेंटिफाय, फॉर्च्युनेटली त्याने खूप आयडेंटिफाय व्यवस्थितपणे ते आयडेंटिफाय बॉल्स केलेत, राईट? म्हणजे की त्याने दोन बॉक्समध्ये, पहिल्या बॉक्समध्ये टेनिस बॉल टाकलेत, पहिल्या बॉक्समध्ये टेनिस बॉल टाकलेत आणि दुसऱ्या बॉक्समध्ये त्याने काय केलेत की लेदर बॉल्स किंवा क्रिकेट बॉल्स टाकलेत. हे त्याने केलंय. पण त्याने हे काम केलंय, रोबोटने हे काम केलंय, पण हे कुणाला तरी टेस्ट करावं लागेल, कुणाला तरी चेक करावं लागेल की हे बरोबर केलंय की नाही केलं. तर चेक केल्यानंतर जेव्हा आपण चेक करू, चेक केल्यानंतर आपल्याला असं कळालं की त्याने 90% काम हे जे बरोबर केलंय, फक्त 10% जे काम आहे ते त्याने चुकीचं केलंय. म्हणजेच काय की त्याने टेनिसच्या बॉलमध्ये, म्हणजेच काय केलं की त्याने टेनिस बॉलमध्ये काही बॉल जे आहेत, टेनिस बॉलमध्ये काही बॉल जे टाकलेत ते क्रिकेटचे बॉल टाकलेत आणि क्रिकेट बॉलमध्ये काय केलंय की काही बॉल असे टाकलेत की टेनिसचे बॉल टाकलेत. पण त्याने हे काम पूर्णपणे चुकीचं केलंय असं मी म्हणणार नाही. त्याने 90% हे काम बरोबर केलंय. म्हणजे एखाद्या दोन बॉलच जे असतील ते क्रिकेटमध्ये, क्रिकेटचे बॉल टेनिसमध्ये पडले आणि टेनिसचे काही बॉल असतील, एखादे दोन बॉल ते क्रिकेटमध्ये पडले. 90% ही त्याची आली अॅक्युरसी. ह्याला म्हणतात, मशीन लर्निंगच्या लँग्वेजमध्ये बोलतात, अॅक्युरसी मशीनची किती आहे, कुठल्या रोबोटची अॅक्युरसी काम करण्याची किती आहे. तर ह्या मुलाची अॅक्युरसी आली 90% सुरुवातीला. की जसं आपण पेपर दिल्यानंतर पेपर चेक करतात शिक्षक लोक, पेपर चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये किती चुका झाल्यात, किती काय चुकलंय आणि काय बरोबर, हे जे आपण विचारतो. मी हे जे सांगतोय की पेपर झाल्यानंतर आपण चेक करतो की त्यांनी किती गोष्टी चुकीच्या आल्या. तर तेच काम इथे करतो की टेनिस बॉलमध्ये क्लासिफिकेशन व्यवस्थित प्रकारे झालं आहे की नाही, तर हे आपण चेक करतोय. आणि हे चेक करून रिझल्ट आला. रिझल्ट काय आला की चूक काय आणि बरोबर काय, चूक काय आणि बरोबर काय. तर हे आपण त्याला सांगितलं की तुझी अॅक्युरसी जी आहे ती 90% इतकी अॅक्युरसी आहे, राईट? अॅक्युरसी किती आहे तुझी की 90% इतकी अॅक्युरसी आली, म्हणजे हा तुझा रिझल्ट आलाय 90%. पण आपण त्याला ही 90% वरून जर त्याची अॅक्युरसी जर आपल्याला वाढवायची, तर वाढवण्यासाठी काय करावं लागेल? ऑब्व्हियसली त्या मशीनला, त्या मुलाला आणखी ट्रेन करावं लागेल, आणखी गोष्टी सांगावं लागतील. की जसं आपण पेपरमध्ये काही मिस्टेक्स होतात, तर आपल्याला सर सांगतात की हे चुकलंय, ते चुकलंय, अशा चुका नाही व्हायला पाहिजे, तशा चुका नाही व्हायला पाहिजे. म्हणजे आपण त्या मुलाला ट्रेन करतोय की जेणेकरून तो पुढच्या वेळेला त्या चुका करणार नाही. म्हणजेच आपण काय करतोय की त्या मशीनला, त्या मुलाला ट्रेन करतोय की ह्याच्यामध्ये परत एकदा मिस्टेक झाली नाही पाहिजे, राईट? ट्रेन करतोय अॅक्युरसी वाढवण्यासाठी. मग पहिल्यांदा तुम्ही जेव्हा टेस्टिंग केलं त्या मुलाचं, तेव्हा तुमची अॅक्युरसी भेटते 90%. मग त्याला तुम्ही आणखी ट्रेन केलं, आणखी ट्रेन केलं आणि काही दिवसानंतर त्याची अॅक्युरसी आली 95%. 95 अॅक्युरसी जरी असेल तरी त्याच्यामध्ये परत छोट्याशा काहीतरी मिक्सिंग, काहीतरी चुका असतीलच. म्हणजे एखादा तरी बॉल इकडचा तिकड झाला असेल, क्रिकेटचा बॉल टेनिसमध्ये गेला असेल आणि टेनिसचा बॉल क्रिकेटमध्ये गेला असेल, राईट? म्हणजे त्याची अॅक्युरसी आली 95%. पण 95% आपल्याला तर 100% अॅक्युरसी पाहिजे. 100% अॅक्युरसी पाहण्यासाठी आपण काय केलं की परत त्याला ट्रेन केलं, परत टेस्ट केलं, ट्रेन केलं, टेस्ट केलं, ट्रेन केलं, टेस्ट केलं. ह्या अशा प्रकारच्या बऱ्याच वेळेला आपण ही गोष्टी केल्यानंतर त्याची मुलगा सुधारला की तो मुलगा सुधारला आणि सुधारल्यानंतर त्याची अॅक्युरसी आली 100%. आणि एकदा की मशीनची 100% अॅक्युरसी आली, तर ते मशीन आपण बाजारात आणतो. जेव्हा मशीनची 100% अॅक्युरसी येईल, तर त्या मशीनला आपण बाजारात आणतो आणि त्या मशीनला मग आपण काहीतरी नावं देतो, जे काही असतील त्या प्रत्येक फील्डशी रिलेटेड. तर त्याची अॅक्युरसी 100% असते. पण ते 100% अॅक्युरसी आणण्यासाठी त्याला आपण किती वेळा ट्रेनिंग करतो आणि किती वेळा टेस्टिंग करतो, हे डिपेंड ऑन द दॅट मशीन अँड डिपेंड ऑन द एन्व्हायरमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टडी, राईट? सो 100% त्याची अॅक्युरसी आली नंतर, 100% जेव्हा त्याची अॅक्युरसी येईल, तर ह्या ज्या सगळ्या मेथड्स आहेत, ह्या ज्या आपण बघितलं की ट्रेन केलं, टेस्ट केलं, तर ह्या मशीनला आपण शिकवलंय, मशीनला आपण ट्रेन केलं की तू अशा चुका करू नको, 100% तुम्हाला अॅक्युरसी भेटली पाहिजे. हे सगळं आपण मशीनला शिकवतोय, अनुभवातून शिकवतोय. आणि मशीन सुद्धा काय केलंय, मशीन सुद्धा अनुभवातून शिकायला लागलाय की चुका झाल्या तर सुधारायच्या, चुका झाल्या तर सुधारायच्या. तर हे ऑटोमॅटिकली त्या मशीनमध्ये होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या होणार त्या मशीन लर्निंगमध्ये आपल्याला बघायच्या. हे फक्त मी तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल सांगतोय, एक छोटंसं एक्झाम्पल सांगतोय, पण असे रिअल लाईफ मधले एक्झाम्पल नाहीयेत. मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल सांगितलं की जेणेकरून तुमच्या मनामध्ये कन्सेप्ट मात्र क्लिअर होईल की हे अॅक्युरसी काय प्रकारे,
अॅक्युरसी काय प्रकारे की ट्रेन करा मशीनला, टेस्ट करा, ट्रेन करा, टेस्ट करा. आणि मशीन लर्निंगचा अभ्यास करण्यासाठी हेच गरजेचं आहे की मशीन लर्निंगसाठी काही स्टेप्स फॉलो करावे लागतात. मशीन लर्निंगसाठी काय करावं लागतं की काही स्टेप्स फॉलो करावे लागतात. आणि कुठल्याही जगातलं मशीन लर्निंगचं मॉडेल तुम्ही घ्या तर ते ह्या स्टेपवरती काम करतं. आणि त्याच्यातली पहिली स्टेप आहे गेट द डेटा. सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल की तुम्हाला डेटा तर घ्यावा लागेल. डेटा घ्यावा लागेल म्हणून मी इथे लिहितो गेट द डेटा. कुठलाही मशीन लर्निंगचं तुम्हाला मॉडेल घ्या जगाचं तर ते ह्या स्टेप्स वरती चालतं. पहिली स्टेप आहे गेट द डेटा, की आता तुम्हाला हे एक्झाम्पल ह्या स्टेपसाठी रिलेट करता येईल बघा. की पहिल्यांदा तुम्ही काय केलं की तुम्हाला मी बॉक्स दिला की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे बॉल होते की विथ द इम्प्युरिटीज ऑल्सो, राईट. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला डेटा दिला म्हणून मी इथे पहिली स्टेप लिहितोय गेट द डेटा. दुसरी स्टेप काय असेल सांगा. दुसरी स्टेप असेल क्लीन करावं लागेल, राईट. दुसरी स्टेप काय आहे की तुम्हाला डेटाला क्लीन करावं लागेल. मग त्याच्यामध्ये मी दुसरी स्टेप लिहितोय क्लीन द डेटा. दुसरी स्टेप काय लिहितोय मी इथे की क्लीन द डेटा, की ज्याच्यामध्ये आपण ते कलिंगड, ऍपल वगैरे सगळे काढून टाकले. आणि दुसरी स्टेप मी इथे लिहितोय क्लिनिंग ऑफ द डेटा. क्लीन द डेटा, or we can say that clean and prepare the data, prepare and manipulate the data at the same time. क्लीन, प्रिपेअर अँड मॅन्युपुलेट द डेटा, राईट. ही झाली दुसरी स्टेप. पहिल्यांदा मी तुम्हाला बॉक्स दिला की ज्याच्यामध्ये खूप सारा डेटा होता, तो गेट द डेटा, ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप झाली क्लीन, प्रिपेअर अँड मॅन्युपुलेट द डेटा. आता तिसरी स्टेप सगळ्यात महत्वाची आहे की तिसरी स्टेप तुम्ही काय केलं की दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही त्या बाळाला, तुम्ही त्या मुलाला, तुम्ही त्या मशीनला काय केलं, ट्रेन केलं, राईट. त्या मशीनला तुम्ही ट्रेन केलं. आणि म्हणून मी तिसरी स्टेप लिहितो ट्रेन द डेटा, ट्रेनिंग द मॉडेल, ट्रेनिंग द मॉडेल. तिसरी स्टेप आहे ट्रेनिंग द डेटा, ट्रेन द डेटा. ही झाली तिसरी स्टेप. आपल्या त्या मशीनला ट्रेनिंग करावं. आता तुमच्या समोर एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या स्टेप्स पटकन कळतील की तुमच्या समोर एक्झाम्पल्स आहे, तुम्हाला ह्या स्टेप पटकन समजायला सोप्या होतील की तुम्हाला ट्रेन करावं लागेल डेटाला. ट्रेन इथं डेटा, ट्रेन द मशीन, मशीनला ट्रेन करा. ट्रेन द मशीन, मशीनला ट्रेन करा. मशीनला ट्रेन करा म्हणजे काय, त्याला शिकवा, राईट. त्यानंतर ही झाली तिसरी प्रोसेस. तिसऱ्या प्रोसेस नंतर आपण काय केलं की ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याची आपण परीक्षा सुद्धा घेतली, राईट. ट्रेनिंग दिलं त्याला, आपण ट्रेनिंग दिलं या मशीनला. ट्रेनिंग दिल्यानंतर आपण त्याची परीक्षा सुद्धा घ्यावी लागेल आणि त्याला आपण म्हणूयात की टेस्ट द डेटा. सो द नेक्स्ट स्टेप इट इज द टेस्टिंग ऑफ द मशीन, टेस्टिंग ऑफ द मशीन, टेस्ट द मशीन. तो चौथी स्टेप होती टेस्ट द मशीन, राईट. 4 नंबरच्या स्टेपला आपण काय केलं की मशीनची टेस्टिंग घेतोय आपण की ते किती बरोबर अॅक्युरसी देत आहे. की जसं आपण इथे बघितलं की 90%, 95%, 100%, तर त्याची आपण अॅक्युरसी केली, चेक केली. तर आपण ही अॅक्युरसी चेक करतोय म्हणजेच आपण काय करतोय, त्याची परीक्षा घेतोय, त्याची एक्झाम घेतोय, टेस्ट द मशीन. आणि टेस्टिंग झाल्यानंतर आपल्याला आणखी एक पुढची स्टेप राहायची. पुढे काय केलं आपण, जेव्हा 90% अॅक्युरसी आली तेव्हा आपण काय केलं की त्याला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. कुणाला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला, त्या मुलाला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला, त्या मशीनला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. परत एकदा एक्झाम घेतली, परत एकदा टेस्टिंग घेतलं, तर परत एकदा आलं 95%. 95% आलं म्हणजे की पूर्णपणे बरोबर नाही आले, म्हणून आपण काय करणार की 95%ला परत एकदा इम्प्रूव्ह करणार, त्या मशीनला परत एकदा इम्प्रूव्ह करणार. इम्प्रूव्ह केल्यानंतर जोपर्यंत 100% अॅक्युरसी भेटत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. आणि म्हणून मी पुढची स्टेप येतोय की इम्प्रूव्ह द मशीन. मशीनची टेस्टिंग झाल्यानंतर, मशीनची टेस्टिंग झाल्यानंतर आपण त्याला काय करणार आहोत, इम्प्रूव्ह करणार आहोत जर त्याच्या चुका झालेल्या असतील. म्हणून मी इथे एक वर्ड लिहितो इम्प्रूव्ह. तर जगातलं कुठलंही मशीन लर्निंगचं मॉडेल घ्या, जगातलं मी म्हणतोय की कुठलंही मशीन लर्निंग मॉडेल घ्या, तर ते ह्या स्टेपच्या बाहेर नाहीये. तर कुठल्याही मशीन लर्निंग मॉडेलमध्ये ह्या स्टेप्स चालतात म्हणजे चालतात, अदरवाईज ते मशीन लर्निंग मॉडेल होणारच नाही. तर हे मशीन लर्निंग आहे की सगळ्यात पहिल्यांदा डेटा घ्या, क्लीन करा, ट्रेन करा, टेस्ट करा आणि इम्प्रूव्ह करा. ह्या स्टेप्स जरी तुम्ही विसरले तरी हे एक्झाम्पल मात्र विसरू नका की मी तुम्हाला आज जे बॉल्सचं एक्झाम्पल सांगितलं. बॉक्समध्ये आपण पहिल्यांदा क्लिनिंग केलं, क्लिनिंगच्या अगोदर आपण डेटा घेतला, कलेक्ट द डेटा, गेट द डेटा, त्यानंतर क्लिनिंग करा. क्लिनिंग केल्यानंतर काय करा, त्या मशीनला ट्रेन करा की ह्याला ऍपल म्हणतात, याला क्रिकेट बॉल म्हणतात, ह्याला टेनिस बॉल म्हणतात. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काय वापरलं की मेथड वापरली. मेथड काय वापरली, फीचर्स आपण वापरले. फीचर्स कोणते वापरले की त्या बॉलचा स्पर्श आणि त्या बॉलचा वेट, हे दोन आपण फीचर्स बघितले. हे सगळं जे आपण केलं ते कशामध्ये केलं, ट्रेनिंग द मॉडेल ह्याच्यामध्ये केलं. ट्रेन द मॉडेलमध्ये काय केलं, ट्रेन द मशीन मध्ये काय केलं की आपण त्याला वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या की वेगवेगळे फीचर्स त्याला दिले. तर ह्याच्यामध्ये आपण ट्रेनिंग केलं. ट्रेनिंग केल्यानंतर टेस्टिंग मध्ये फक्त अॅक्युरसी हा सगळ्यात महत्वाचा वर्ड आहे. आणि जर मशीन चुकलं तर त्याला इम्प्रूव्ह करा. तर ह्या सगळ्या प्रोसेस आहेत, ह्याला म्हणतात स्टेजेस ऑफ द मशीन लर्निंग.
की जसं आपण बघा 10वी-12वीची मुलं बघितले की ते प्री एक्झाम देतात, काही एक्झाम देतात अगोदर, पूर्वपरीक्षा वगैरे देतात. पूर्वपरीक्षा देतात, काही चुका होतात, मार्क्स कमी मिळतात, परत एकदा एक्झाम देतात, परत एकदा एक्झाम देतात, चुकतात, परत एकदा एक्झाम देतात, काही मार्क्स वाढतात. म्हणजे काय होते रे, त्या मुलाची इम्प्रूव्हमेंट होते, की जेणेकरून तो जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा, जास्तीत जास्त ॲक्युरसी मिळवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच आपण तो मुलगाला काय करतो, की ॲक्युरेट आन्सर कसं येईल, जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील, हे त्या 11वी, 10वी, 12वीच्या मुलाला आपण सांगतो. आणि एक्झॅक्टली सेम आपण इथे ह्याच मशीनला करण्याचं शिकवतो, की तू तुझी ॲक्युरसी कशी वाढवता येईल, हे आपण त्याला शिकवतो. हेच माणसाचं काम आहे, की त्याची ॲक्युरसी कशी वाढवता येईल, त्याला ऑटोमेट कसं करता येईल, हे सगळ्या गोष्टी त्या मशीनला शिकवणं, हे म्हणजे मशीन लर्निंग. सो दिस इज हाऊ मशीन लर्निंग वर्क्स. तर इथपर्यंत समजलं असेल सगळ्यांना, की मशीन लर्निंग कसं करतंय, कसं काम करतंय. मशीन लर्निंग जर विसरायचं नसेल, तर हे एक्झाम्पल कधीच विसरू नका. हे जे मी तुम्हाला बॉल्डचं एक्झाम्पल दिले, हे कधीच विसरू नका. म्हणजे तुम्ही हे ह्याच्या स्टेप्स फॉलो करायचे, ह्या कधीच विसरणार नाही. राईट? तर अशा प्रकारे हे मशीन लर्निंग आहे. मशीन लर्निंग झाल्यानंतर मशीन लर्निंगच्या ह्या ज्या स्टेप्स आहेत, त्या पुढच्या वेळेला मी आणखीन एकदा परत एकदा थोडंसं मराठी फॉर्मॅटमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेल, की सगळ्यात पहिली जी प्रोसेस असते, माहिती गोळा करा. त्याच्यानंतर जेवढी कामापुरती माहिती तेवढीच वेगळी काढा आणि जी कामापुरती की त्याचा स्टडी करा. स्टडी केल्यानंतर काही विशिष्ट पद्धती त्याच्यावरती वापरा, काही मेथड्स वापरा, काही अल्गोरिथम वापरा आणि शिकवा मशीनला, की जेणेकरून मशीनला नवनवीन अनुभव येतील. मशीन अनुभवातून शिकायला लागेल आणि त्यानंतर टेस्टिंग त्याचं करून बघा. मशीन जे शिकलाय, आपण जे शिकतोय ते आपण टेस्ट करून बघतो, म्हणजेच एक्झाम देतो. तर त्याला आपण टेस्ट करा. जे शिकलाय ते टेस्ट करून बघा आणि टेस्टच्या रिझल्टनुसार, टेस्टचा जो रिझल्ट आलाय त्या रिझल्टनुसार वरील पद्धतीमध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे. तर हे ज्या 3 प्रोसेस आहेत, ट्रेन, टेस्ट आणि इम्प्रूव्ह. ट्रेन द मॉडेल, टेस्ट द मशीन, इम्प्रूव्ह. ट्रेन, टेस्ट अँड इम्प्रूव्ह. ट्रेन, टेस्ट आणि इम्प्रूव्ह. ट्रेन करा, टेस्ट करा, इम्प्रूव्ह करा. ट्रेन करा, टेस्ट करा, इम्प्रूव्ह करा. ह्या तिन्ही प्रोसेस ज्या आहेत त्या तुम्हाला खूप प्रमाणात जास्तीत जास्त करावं लागतील. कारण एकदा की तुमचा डेटा क्लीन झाला, प्रिपेअर झाला, तर त्यानंतर तुम्हाला मागे जाण्याची गरज नाही. तुम्हाला ह्या फक्त 3 मेथड्स जास्तीत जास्त वेळेला अप्लाय करायचे. ट्रेन करा, टेस्ट करा, इम्प्रूव्ह करा. ट्रेन करा, टेस्ट करा, इम्प्रूव्ह करा. हे जोपर्यंत ॲक्युरसी तुमची जास्तीत जास्त भेटत नाही, तोपर्यंत तुम्हाला ह्या तिन्ही प्रोसेस लूपमध्ये फिरवाव्या लागतील. ह्या गोल ह्या अशा तुम्हाला प्रोसेस फिरवाव्या लागतील. ट्रेन करा, टेस्ट करा आणि इम्प्रूव्ह करा. हे लूप तुम्हाला जास्तीत जास्त वेळा फिरवावं लागेल, जेणेकरून तुमची ॲक्युरसी मशीनची जास्तीत जास्त वाढेल. So this is how machine learning works. I have tried my best by explaining all the definitions of machine learning, artificial intelligence, and deep learning. I hope the definitions are very much clear to you. If you are having this Marathi language definitions, then it will be really simple for you to understand the exact meaning of the definition in future. In the foreign author books, the definitions are given as very much critical. But to understand the definition, you must have such Marathi definitions along with you, so that you will able to understand that difficult language. It will be really simple to understand if you are having this Marathi language definitions, right? Okay. So is there any questions if you are having regarding the today's session? Then feel free to discuss with me. Yes, any questions? मराठी लँग्वेजमध्ये ह्या डेफिनेशन जास्तीत जास्त समजावण्याच्या जड गोष्टी ज्या आहेत बघा, आपल्याला सिम्प्लिसिटीकडे जायचंय, की अनेक पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याला कळेल, पण त्याच्यामध्ये ज्या जड गोष्टी दिल्यात, खूप डिफिकल्ट क्रिटिकल लँग्वेज असतात त्यांच्या, त्या समजण्यासाठी डिफिकल्ट असतात. तर आपलं टार्गेट एवढंच आहे, की जड ज्या गोष्टी आहेत ते एकदम सिम्पल गोष्टी सिम्पल मध्ये करून घ्यायच्या कन्वर्ट आणि त्या समजून घ्यायच्या. सिम्प्लिसिटीकडे आपल्याला जायचंय. टेक्निकल टर्म्स असतात, काही डिफिकल्ट टेक्निकल टर्म्स असतात, त्यांना सिम्पल्स करून घेतलं तर आपल्याला समजायला सोपं होईल. आणि हाच माझा पुरेपूर प्रयत्न असेल, जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला समजाव्यात. आणि बघूयात तुमच्यापर्यंत किती पोहोचतोय आणि किती तुम्हाला समजतंय. एनी क्वेश्चन्स? संकेत, कोमल, स्नेहा, अमृत, अमरनाथ? नो सर. तर पुढच्या लेक्चरला सुद्धा आपण काय करणार आहोत, की पुढच्या लेक्चरला सुद्धा आपण हेच जे मॉडेल शिकलोय, आपण मशीन लर्निंगचं ज्या स्टेप शिकलोय, तर त्याच थोड्याशा डिटेलमध्ये शिकणार आहोत. आणि सोमवारचं लेक्चर झाल्यानंतर आपण मंगळवारपासून मात्र सोमवारचं लेक्चर सुद्धा असंच असेल मराठीमध्ये. हेच थोडंसं इंट्रोडक्शन मी तुम्हाला मशीन लर्निंगचं येईल, की मशीन लर्निंगला मराठीमध्ये काही टाईप्स असतात बघा, की टाईप्स म्हणतात सुपरवाइज लर्निंग असतं, अनसुपरवाइज लर्निंग असतं, की ह्या खूप क्रिटिकल टर्म्स आहेत समजण्यासाठी. मशीन लर्निंगच्या 2 प्रोसेसेस आहेत, ज्या 2 टाइप्स आहेत. पहिली टाइप आहे
की सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग, रिइन्फोर्स लर्निंग. तर ह्यांना मराठीमध्ये मी एकदा समजून सांगेल आणि एकदा की तुम्हाला टाईप समजले तर ट्युजडेच्या लेक्चरला मंगळवारी मी तुम्हाला आपलं ऍज पर सिलेबस तुम्हाला शिकवायला चालू करेल मंगळवारपासून. पण सोमवारी मी तुम्हाला परत एकदा असंच मराठीमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून तुम्हाला ह्या जास्तीत जास्त खूप टेक्निकल टर्म खूप चांगल्या प्रकारे समजतील. राईट. ओके, जर तुम्हाला काही क्वेश्चन्स नसतील तर आपण थांबूयात. वी स्टॉप द लेक्चर टुडे. विल मीट टुमॉरो डायरेक्टली ऑन द मंडे. थँक्यू.